कामगार नेते तथा प्रसिद्ध उद्योगपती आणि बिल्डर त्याचप्रमाणे संघर्ष यात्री कुमार करजगी यांनी नाल्यावरील अतिक्रमण 50 ते 60 फुटाचा नाला केवळ 5 फुटावर आणणाऱ्या बिल्डर्स मंडळींवर कडाडून टीकाप्रहार केले। पालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष, नाल्यावर अतिक्रमण होत असताना केलेली डोळेझाक, नाला बुजवताना केलेला कानाडोळा अशा महत्त्वपूर्ण विषयांचा कुमार करजगी यांनी उहापोह केला। पालिकेशी संगनमत करून काही बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं। नाल्याची लांबी कमी झाल्यामुळं पावसाळ्यात पाणी घराघरात शिरून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। या सर्व प्रकरणास जबाबदार कोण असा सवाल करत 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून संघर्ष करण्याचा पवित्रा जाहीर केला। आजवर आपण संघर्षच करत आलो, कामगारांना हक्काची घरं मिळवून दिली। आता नाला हडप करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष आणि तीव्र लढा उभारण्यात येईल असंही कामगार नेते कुमार करजगी म्हणाले। संघर्ष हा आपल्याला नवीन नाही, न्यायालयीन लढ्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागला। आता नाल्यावरील अतिक्रमण आणि नाला बुजवणाऱ्यांच्या विरोधात आरपारची लढाई आणि संघर्ष उभारण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं। तिथलं पाणी जातोय, पण तिथल्या काही राजकीय लोकांनी स्वतः जागा बळकवण्यासाठी शर्मत व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून ज्या जागा हडप करण्यासाठी तो नाला कमी केला। 50-60 फुटाचा नाला 5 फूट केला। उद्याच्याला पाणी आलं मोठं आणि त्या 2,000 घराचं पाणी त्यांचं संसार उद्ध्वस्त झाले, त्याला जबाबदार कोण? महापालिकेकडे बघायला पाहिजे का नाही? आता या सर्व विरोध मला संघर्ष करायचा आहे। कोण केले ते? महापालिकेने राजकीय मंडळी म्हणला बिल्डिंग बांधले सावरं करतील। 9 ऑगस्टला ज्यांनी सोलापुरात ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या नावासहित तुमच्या समोर ओपन काय करू दाखवतं बोलणं वेगळं, मी माझी कृती करीन का? संघर्ष म्हणा जगात काय नाही, आणि मी माझ्या संघर्ष केला। आज एक तुमच्या साक्षीने सांगतो।